मंडळी नमस्कार. आपण खूपदा इंग्लिश बोलतो पण अनेक बेसिक चुका करतो आणि या चुका सुधारण्यासाठी मी बेसिक इंग्लिश सिरीज सुरू केली होती. त्याचा पार्ट 1 आणि 2 आपला झालेला आहे आणि आज आपण पार्ट 3 बघणार आहोत. आपण मराठीमध्ये बघा, मी तुझ्या घरी येते, तू त्याला बोलव किंवा ती खूप सुंदर आहे आणि तिचे केसही लांब आहेत, अशी वाक्य अगदी सहजपणे बोलून जातो. पण हीच वाक्य जर इंग्लिशमध्ये बोलायची झाली तर आपल्याला शी, हर, हिज, माय, आय, ही मध्ये खूप गोंधळ होतो की नेमकं शी कधी वापरायचंय, हर कधी वापरायचंय, ही कधी वापरायचंय, हिज कधी वापरायचंय. होतो की नाही गोंधळ? तर यासाठी आजचा आपला हा खास व्हिडिओ या टॉपिकवर असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला हिज, हर, योर्स, इट्स यांचा योग्य वापर कसा, कधी आणि कुठे करायचा हे सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रोनाउन्स आणि त्यांची मराठीमधला त्यांचा अर्थ सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही सुद्धा अनेक वाक्य करेक्ट बनवू शकाल. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या आजच्या टॉपिकला सुरू करण्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, त्या कुत्र्याची शेपटी लांब आहे. हे वाक्य इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणाल? ऑप्शन ए आहे दॅट डॉग हॅज अ लॉंग टेल, किंवा ऑप्शन बी आहे धिस डॉग हॅज अ लॉंग टेल. तुम्हाला कोणता ऑप्शन बरोबर वाटतोय, ऑप्शन ए का ऑप्शन बी, मला जरूर कमेंट करून सांगा. आणि मंडळी, तुमच्या हाय डिमांडमुळे आपण नेक्स्ट लाईव्ह झूम क्लास अनाउन्स करत आहोत. 24 जून पासून लाईव्ह झूम क्लास सुरू होत आहे. बाकी कसा आहे क्लास, काय असणार आहे पद्धत, सिलेबस, टायमिंग्स, सगळे डिटेल्स व्हिडिओच्या मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत थांबा. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आता आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आता बघा, माझं नाव ऐश्वर्या आहे. ऐश्वर्याच्या मैत्रिणीचं नाव सोनाली आहे. सोनालीचे केस लांब आहेत. सोनाली ऐश्वर्याच्या घरा शेजारी राहते. ही वाक्य आपण मराठीमध्ये अगदी इझिली म्हणून जातो. ठीक आहे. तर आता ऐश्वर्या माझं नाव आहे, माझ्याबद्दल आपण माहिती देतोय म्हणून आपण इथे मराठीमध्ये मी, माझी, माझी मैत्रीण, माझ्या मैत्रिणीचे केस असं म्हणतो. म्हणजे एकदा आपल्याला नाऊन इंट्रोड्यूस झालं की आपण सारखं नाव न घेता, म्हणजे ऐश्वर्याचे मैत्रीण, ऐश्वर्याच्या मैत्रिणीची केस असं न म्हणता आपण काय म्हणतो, मी, माझं, तिचे, तिच्याशी असे शब्द वापरतो. आणि यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्रोनाउन म्हणतात. आता पहिले आपण ना बेसिक प्रोनाउन आणि त्याचे मराठीचे अर्थ बघूयात आणि मग मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. हे थोडंसं आधी मी तुमचा बेस एकदम आपण रिवाइज करूया. ठीक आहे. आता बघा, आय म्हणजे मी, ओके, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि इट म्हणजे ते. तर आता मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की हीचा आपण कधी वापर करतो, एखादा बॉय असेल किंवा माणूस असेल म्हणजे मॅनसाठी आपण हीचा वापर करतो. शी आपण कधी म्हणतो, शीचा वापर आपण करतो एखाद्या मुलीसाठी किंवा बाईसाठी, गर्ल और वुमनसाठी. आणि इटचा वापर आपण कधी करतो, प्लेस, ॲनिमल, थिंग. ठीक आहे. एखादी जागा, एखादा प्राणी किंवा एखादी वस्तू असेल तर आपण इटचा वापर करतो. आता हे प्रोनाउन्स वापरून ठीक आहे आपण काही वाक्य तयार करूयात. ओके, मला जे सांगायचं आहे ते मी नंतर सांगणार आहे. हे आधी तुमचा बेस क्लिअर करते. हे जरा असं समजून घ्या म्हणजे तुम्हाला नेक्स्ट मला जे सांगायचं आहे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता बघा, मी मुलगी आहे, आय एम अ गर्ल. तो उंच आहे, ही इज टॉल. ती सुंदर आहे, शी इज ब्युटिफुल. ठीक आहे. तू माझा मित्र आहेस, यू आर माय फ्रेंड. ते चांगलं आहे, इट इज गुड. आता मंडळी, मी आता काय सांगते त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. ठीक आहे, एकदम अटेन्शन द्या. आता या सगळ्या वाक्यांमध्ये आपण फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन ही कन्सेप्ट वापरली आहे. लक्षात नसेल राहत तर सोडून, म्हणजे ठीक आहे, नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्या ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन अशी कन्सेप्ट आपण वापरली आहे. आता मला सांगा, समजा मला असं म्हणायचं आहे की मी मुलगी आहे आणि मी लांब केस आहे. असं आपण मराठीत म्हणतो का? मी मुलगी आहे आणि मी लांब केस आहे असं आपण म्हणतो का मराठीत? नाही ना. मग आपण इथे काय म्हणतो, माझे केस लांब आहेत असं आपण म्हणतो. मी लांब केस आहे असं नाही म्हणत, माझे केस लांब. मी मुलगी आहे, माझे केस लांब आहेत. बरोबर. म्हणजे आपण मीला माझे या शब्दाने रिप्लेस केलंय. आणि इंग्लिशमध्ये आपल्याला हे वाक्य बनवायचं असेल तर आपण काय म्हणणार, आय एम अ गर्ल, माय हेअर इज लॉंग.
ठीक आहे. आपण असं म्हणतो का आय एम अ गर्ल, आय हेअर इज लॉंग? नाही. सो आपण आय या वर्डला मायने रिप्लेस केलंय. आय एम अ गर्ल, माय हेअर इज लॉंग. जसं आपण आयला मायने रिप्लेस केलेलं आहे, तसंच ही, शी, इट, यूला आपण कसं रिप्लेस करणार आहोत ते आपण पाहूयात. ठीक आहे. आय म्हणजे मी, तसंच माय म्हणजे माझं किंवा माझे. तसं ही इज तो, तो म्हणजे ही, पण त्याचं काहीतरी सांगायचंय त्याचं, तर तुम्ही वापरा हिज. ओके. तसंच आपण म्हणतो ती म्हणजे शी, हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला जर म्हणायचंय तिचं काहीतरी तुम्ही सांगताय तिचं, तर म्हणा हर. ओके. तू किंवा तुम्ही सगळे इज यू. पण तुझं काहीतरी तुम्ही बोलताय की तुझं काहीतरी चांगलं आहे, तर काय म्हणणार आहे? योर. सो तसंच इटचं पण आहे. ते म्हणजे इट, पण तिचं किंवा त्याचं म्हणायचं असेल तर इट्स म्हणायचं आहे. आता मी तुम्हाला काही वाक्य म्हणून दाखवते, म्हणजे तुम्हाला जरा इझिली समजेल. ठीक आहे. जर आत्तापर्यंत जरी डोक्यावरून गेलं असेल तरी आत्ता जी मी वाक्य सांगणार आहे अगदी तुम्हाला त्यांनी सोपं वाटेल. ओके. आता कोणाची आई डॉक्टर आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मराठीमध्ये द्यायचं झालं तर आपण काय म्हणू बघा. हां, कोणाची आई डॉक्टर आहे? माझी आई डॉक्टर आहे, त्याची आई डॉक्टर आहे, तिची आई डॉक्टर आहे, तुझी आई डॉक्टर आहे, असं आपण उत्तर देऊ शकतो. आता हेच बघा, तुझी, तिची, माझीला आपण इंग्लिशमध्ये माय, हिज, हर, योर असं म्हणतो. आणि मग इंग्लिशमध्ये आपले काय वाक्य बनतील ते सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. माझी आई डॉक्टर आहे, माय मदर इज अ डॉक्टर. त्याची आई डॉक्टर आहे, हिज मदर इज अ डॉक्टर. आणि आता तिची आई डॉक्टर आहे, हर मदर इज अ डॉक्टर. तुझी आई डॉक्टर आहे, काय म्हणणार आहात? तुझी आई डॉक्टर आहे काय म्हणणार आहात मला कमेंट करून सांगा. मग अशी एक सांगता सांगता मी शब्द सांगितला होता, स्क्रीनवर पण आला होता. तुझी आई डॉक्टर आहे काय असणार आहे याचं उत्तर मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स बघूयात आपण, म्हणजे अजून चांगली कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. ओके. माझं घर मोठं आहे, माय हाऊस इज बिग. माय हाऊस इज बिग. तुझं नाव काय आहे? व्हॉट इज योर नेम? व्हॉट इज योर नेम? हा तिचा फोन आहे, दिस इज हर फोन. दिस इज हर फोन. तुमचा वाढदिवस कधी आहे? व्हेन इज योर बर्थडे? व्हेन इज योर बर्थडे? तो माझा मित्र आहे आणि त्याचा कुत्रा खूपच भुंकतो. ही इज माय फ्रेंड अँड हिज डॉग बार्क्स अ लॉट. ही इज माय फ्रेंड अँड हिज डॉग बार्क्स अ लॉट. हत्ती त्याच्या प्राणी संग्रहालयात आहे. द एलिफंट इज इन इट्स झू. द एलिफंट इज इन इट्स झू. ओके. आय होप थोडंच फार तुम्हाला अंदाज आलेला आहे कधी काय वापरायचं. अजून वाक्य सांगणार आहे मी, डोंट वरी. तुमच्याकडे तुमची गाडी आहे का? ओके. तुमच्याकडे तुमची गाडी आहे का? डू यू हॅव योर कार? डू यू हॅव योर कार? मी भांडी धुत नाही, ती ते करेल. ठीक आहे. आय डोंट वॉश द डिशेस, शी विल डू इट. आय डोंट वॉश द डिशेस, शी विल डू इट. ही तिची पेन्सिल आहे, दिस इज हर पेन्सिल. दिस इज हर पेन्सिल. ही एक मांजर आहे, तिचे दात खूप तीक्ष्ण आहेत. ही एक मांजर आहे, तिचे दात खूप तीक्ष्ण आहेत. इट इज अ कॅट, इट्स टीथ आर व्हेरी शार्प. किंवा असंही म्हणू शकता, धिस इज अ कॅट. आणि कॅट जर म्हणजे मांजर असेल तर शी आपण वापरणार आहोत आणि बोका असेल तर ही वापरणार. तसं दिस इज अ कॅट, हर टीथ आर व्हेरी शार्प किंवा हिज टीथ आर व्हेरी शार्प. ओके. झेंडा त्यांच्या खांबावर आहे. द फ्लॅग इज ऑन इट्स पोल. ओके. झेंडा त्याच्या खांबावर आहे. द फ्लॅग इज ऑन इट्स पोल. ही माझी गाडी आहे, दिस इज माय कार. दिस इज माय कार. ती तुमची गाडी आहे, दॅट इज योर कार. दॅट इज योर कार. हे तुमचं पाकिट आहे का? इज धिस योर वॉलेट? इज धिस योर वॉलेट?
तर मंडळी, मी सांगितलेल्या बऱ्याच वाक्यांमध्ये बघा धिस आणि दॅटचा वापर तुम्ही आता पाहिला असेल. तर मी जस्ट एक रिव्हिजन म्हणून धिस आणि दॅट कधी वापरायचं हे सांगते. अख्खा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेलाच आहे, पण जस्ट ज्यांनी नाही बघितलाय एकदम कन्सेप्ट आपण रिवाइज करूया. वस्तू जर एकटी आहे आणि जवळ आहे, ओके, तर आपण काय म्हणणार आहोत? धिस. एखादी जवळ आहे वस्तू आणि एकच वस्तू आहे तर धिस म्हणणार आहोत. धिस म्हणजे हे. आणि आता जर वस्तू एकटी आहे आणि लांब आहे तर म्हणायचं दॅट. म्हणजे एकच वस्तू आहे पण ती वस्तू लांब आहे, कुठेतरी लांब दिसते तुम्हाला, तर तुम्ही दॅटचा वापर करणार आहोत. दॅट म्हणजे ते. ठीक आहे. थोडक्यात काय मंडळी, की जर तुम्ही या प्रोनाउनचा अर्थ मराठीमध्ये काय आहे हे समजून घेतलं तर तुम्ही देखील करेक्ट वाक्य, अगदी न चुकता वाक्य बनवू शकता. म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये माझी, त्याची, तुझी जिथे वापरायचं असेल तिथे तुम्ही वापरून शब्द एकदा अर्थ समजला की करेक्ट वापरून अगदी छानपैकी सेंटेन्स बनवू शकता. आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं की मी तुम्हाला अजून काही प्रोनाउन सांगणार आहे, त्यांचे अर्थ सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की काय आहेत अर्थ. तर ते क्विकली एक लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. स्क्रीनवर येणारच आहे ती लिस्ट. ओके. मी म्हणजे आय, माझे म्हणजे माय, मला म्हणजे मी, माझे किंवा माझी म्हणजे माइन, तो म्हणजे ही, त्याचा हिज, त्याला हिम, ती शी, तिला हर, तिचा हर्स, आम्ही वी, आमचे किंवा आमचा आर, तू किंवा तुम्ही यू, तुझा इज योर, तुमचं इज योर्स, ते किंवा त्या इज दे, त्यांना इज देम, त्यांचा देर, हे धिस, या, दीज, ते दॅट आणि त्या दोज. तर मंडळी, आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. या सगळ्या प्रोनाउन्सवर व्हिडिओ हवा असेल तरी मला जरूर कमेंट करून सांगा. मोठा मी इन डिटेल व्हिडिओ बनवेन. आणि आता 24 जूनला जो आपला लाईव्ह क्लास होणार आहे त्याबद्दल थोडंसं सांगते. 3 बॅचेसमध्ये लाईव्ह झूम क्लास असणार आहे. ठीक आहे. सकाळी 6:30 ते 7:30 एक बॅच असणार आहे, दुपारी 12 ते 1 दुसरी बॅच असेल आणि संध्याकाळी 7 ते 8 ही तिसरी बॅच आहे. म्हणजे एका बॅचमध्ये फक्त आम्ही ना 10 स्टुडंट्स घेतो. ठीक आहे. सो टीचरला काय होतं, इंडिव्हिज्युअल अटेन्शन टीचर देऊ शकते प्रत्येक स्टुडंटला. बाकीच्या क्लासेससाठी 40-40, 50-50 स्टुडंट्स आम्ही घेत नाही. एका बॅचमध्ये फक्त 10 स्टुडंट्स. इंडिव्हिज्युअल अटेन्शन दिलं जातं, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते, पर्सनल अटेन्शन बोलून तुमच्याकडून घेतलं जातं. 4990 म्हणजे 4990 रुपयाला हा झूम लाईव्ह क्लास आहे. झूम ॲप तर सगळ्यांना माहिती आहे. तर तिथे आपण लाईव्ह क्लास घेत असतो. 3 बॅचेसचे टायमिंग जसं मी तुम्हाला सांगितले. सगळ्यांसाठी म्हणजे वेगळ्या वेळा आहेत की सकाळी ज्यांना जमतंय सकाळी करा, दुपारी ज्यांना जमतंय दुपारी करा, रात्री ज्यांना जमते त्यांनी रात्री करा. खाली मी लिंक देते, त्यावर तुम्ही क्लिक करून अधिक माहिती बघू शकता. जसं की काय शिकवलं जातं, सिलेबस वाचून मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि काही इश्यू असेल तर फोन नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय, त्यावर कॉल करून विचारू शकता. फक्त लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, कारण जसं मी म्हटलं लिमिटेड सीट्स आहे आणि एकदा सीट्स फुल झाल्या की नाही म्हणायला आम्हाला अजिबात चांगलं वाटत नाही. सो खरंच जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे, सिरियसली शिकायचं आहे आणि आयुष्यात काहीतरी प्रगती करायचं आहे, मे बी तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, तुम्ही हाऊसवाईफ आहात पण तुम्हाला टीचरसोबत इंग्लिश बोलायचं आहे, तुमच्या लहान मुलांसोबत इंग्लिश बोलायचं आहे, किंवा तुम्हाला बॉससोबत कलिगसोबत इंग्लिश बोलायचं आहे, काहीही रिझन असो पण तुम्ही सिरियस असाल, पर्सनल ग्रोथ तुम्हाला करायची आहे, पर्सनल डेव्हलपमेंट करायची आहे, तर डू कन्सिडर दीज क्लासेस. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी सगळ्या कमेंटला रिप्लाय जरी करू शकले नाही तरी मी वाचत असते. तुमच्या कमेंट वाचून मला खूप नवीन नवीन व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं. त्यामुळे जरूर तुमचे जे फीलिंग्स आहेत ते मला टाईप करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.